नमस्कार, मी गायत्री. गायत्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळापासून वडी. ही वडी बनवताना आपण साखरेचं प्रमाण खूप कमी केलं आहे आणि गोड न खाणाऱ्या लोकांनासुद्धा ही वडी आवडेल. अशी वडी तुम्ही नक्की बनवून बघा. ही नारळाची वडी एकदम झटपट बनते आणि त्यामुळे तुम्ही हे कधी उपवास असला तरी बनवू शकता किंवा रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा केव्हाही आपण ही वडी बनवू शकतो. नारळाच्या वड्या बनवण्यासाठी मी ते 250 ग्राम नारळ घेतला आहे आणि ह्या नारळाच्या पाठीमागचा असा काळा भाग काढून घेतला आणि पांढरा शुभ्र नारळ आपल्याला मिळाला आहे. 250 ग्रॅम नारळ, त्यासाठी मी 200 ग्रॅम साखर घेतली, पिस्त्याचे काप सजावटीसाठी आणि विलायची. नारळ खिसून घेतला तरी चालेल किंवा मिक्सरला बारीक केला तरी चालेल, पण आता मी इथं मिक्सरला बारीक करून घेणार आहे. साखर आणि ओला नारळ हे समप्रमाणात वापरून तर वडी अजिबातच चुकत नाही, पण आपण इथं साखर कमी प्रमाणात वापरून वडी बनवणार आहोत. पांढरा शुभ्र नारळाचा चव आपल्याला इथे मिळाला आहे. नारळ आपण मिक्सरला बारीक करून घेतला आणि वाटीमध्ये असा दाबून भरला, सपाट वाटी, आणि ही अर्धी वाटी, असा 1.5 वाटी आपण नारळाचा चव घेतला आणि 1 वाटी साखर घेतली. विलायचीची पावडर बनवून घेऊ आणि पाक करायला घेऊ. एका कढईमध्ये आपण इथं साखर घेतली. साखर बुडेल एवढंच पाणी आपल्याला घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही. इथं तुम्ही साखर 1.25 वाटी किंवा 1.5 वाटी पण वापरू शकता. यात आपण थोडासा लिंबाचा रस घालून घेऊ. साखरेतली मळी वर येईल आणि आपली नारळाची वडी पांढरी शुभ्र होईल, त्यासाठी घालून घेतलं थोडंसं. साखर चांगली विरघळली की 2-3 मिनिट आपण ह्याला थोडं शिजून घ्यायचं आणि लगेच नारळाचा चव घालून घ्यायचा. खरडून चांगलं हलवत राहायचं, खाली तळाशी लाल होईल हे, त्यामुळं उलटण्याने असं खरडून हलवत राहायचं. दहा ते 15 मिनिट हे मिश्रण आपण शिजवून घेतलं आणि आता कढईला असं चिकट उलटण्याला लागायला सुरुवात झाली आहे आणि आता गोळा पण तयार व्हायला लागला आहे. समजायचं की आपलं वडीचं सारण तयार झालं आहे. कारण ही प्रोसेस पटपट करून घ्यायची, नाहीतर हे मिश्रण एकदमच असं घट्ट होऊ शकतं. त्यामुळे पटपट हे मिश्रण पसरून घ्यायचं. वड्या ओल्या आहेत तोपर्यंत
नारळाची वडी बनवताना नारळाच्या पाठीमागचा काळा भाग नाही काढला आणि तशीच वडी बनवली तरी टेस्टला छान होते. आणि नारळ खिसून घेतला तरी चालेल, वडी छान होते. खूप कमी साहित्यात आपली नारळाची वडी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि गायत्री किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.